नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी योगेश पबळे आणि आपण पाहतात योगेश पबळे 2.0 हे आपलं ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर सर्वात मोठी गुड न्यूज आणि आनंदाची बातमी तुम्हाला आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे शेतकरी मित्रांनो. कारण की शेतकऱ्यांना म्हणजेच की आता बळीराजाला जे की सोन्याचे दिवस येणार आहे, हे कसे येणार आहे, कशाच्या माध्यमातून येणार आहे, जसं की तुम्ही हेडिंग टायटल सर्व काही पाहिलं असेल, थंबनेल पाहिलं असेल, तर या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटणार आहे, कोणते शेतकरी त्याच्यात पात्र बसणार आहे आणि ती प्रक्रिया कधीपासून म्हणजेच की आता सध्या जुलैचा महिना चालू आहे आणि आता म्हणजेच की ऑगस्टमध्ये चालू होणार आहे की सप्टेंबरमध्ये चालू होणार आहे. पण तुम्हाला सांगू शकतो की ऑगस्ट ते सप्टेंबरच्या मध्ये हे सर्व काही कार्य जे की कंप्लीट होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी योगेश पबळे आणि आपण पाहतात योगेश पबळे 2.0 हे आपलं ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर सबस्क्राईब नक्कीच करा पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांना माहिती आहे की आता लोकसभा निवडणुका होऊन जवळजवळ आता 1 ते 1.5 महिना होऊन गेला आणि आता काही दिवसातच म्हणजे 2.5 ते 3 महिन्यात आता विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे आणि विधानसभा निवडणुका म्हणजे 2.5 ते 3-4 महिन्यावरती येऊन ठेपलेलं आहे. त्याच्या संदर्भातीलच आता आपण सर्वांना माहिती की महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपी सरकारची जी की पुरेपूर वाट लागलेली असे म्हणला का काही हरकत नाही. तर यालाच अनुसरून जे की आता बीजेपी सरकार म्हणजेच की आता जे पण सत्तेत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजेच की महायुतीचं सरकार एकनाथजी शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस आणि त्याचप्रमाणे अजित पवार, तर यांच्या माध्यमातून जे की आता विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वी, विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी शासना म्हणजेच की महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाचे धडाकेबाज निर्णय पार पडणार आहे. त्याच्यापैकी खूप महत्त्वाचे काही निर्णय ठरणार आहे. आता ते कोणते निर्णय आपण ते सविस्तर जाणून घेऊया. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना सांगू शकतो की मुख्य काही 3 ते 4 योजना आहे त्याचा शेतकऱ्यांना खूप मोठा लाभ 100% भेटणार आहे. आता काय लाभ भेटणार आहे सर्वप्रथम आपण जाणून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून जे की शेतकऱ्यांना आशा होती की कर्जमाफी, तर कर्जमाफी या संदर्भात बरेचसे शेतकरी बऱ्याच काही दिवसापासून वाट पाहून होते. म्हणजेच की आता झालेले महाराष्ट्र राज्याचं जे की पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या बैठका, दुसऱ्या बैठका पण पार पडल्या, त्याच पद्धतीने परत अर्थसंकल्पीय अधिवेशन पण पार पडलं. अजित पवार म्हणजेच की अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प पण पार पडलं, परंतु कर्जमाफीचा कुठेही उल्लेख त्यांनी केला नाही. परंतु वारंवार शेतकऱ्यांच्या तक्रारी किंवा शेतकऱ्यांचे मेसेज वेळोवेळी शेतकऱ्यांच्या म्हणजेच की ठिकठिकाणाहून शेतकऱ्यांचे आंदोलनं, प्रश्न हे सर्वच काही आता अनुसरून जे की राज्य शासनाने एक माहितीपत्र अहवाल सादर केले आहे. त्याच्या माध्यमातून त्यांनी कर्जमाफी संदर्भातील खूप मोठं गुड न्यूज आणि खूप मोठं अपडेट शेतकऱ्यांसाठी दिलेले, जे पण कर्जबाजारी शेतकरी जोडतो त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आणि म्हणजेच की शेतकरी हे अपडेट खूपच जास्त माहितीपूर्ण ठरणार आहे. तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो, आता जे पण कर्जदार शेतकरी त्यांच्याकरता जे माहितीपत्र आहे ते थोडक्यात त्यांना मी वाचून दाखवण्याचं काम करतो, काय काय त्याच्या माहितीपत्र अहवालामध्ये त्यांनी सादर केलेलं आहे. तर शेतकरी म्हणतो आता कर्जमाफी झाली तर कोणत्या सालातील कोणत्या शेतकऱ्यांची होऊ शकते, आणि मी असं म्हणणार नाही की झाली, परंतु नक्कीच 100% कर्जमाफी आता होणार आहे. कारण की धडाकेबाज निर्णयांपैकी कर्जमाफीचा मेन निर्णय जे की राज्य शासन आता नक्कीच घेणार आहे. नसता विधानसभेला त्यांची वाट लागल्याशिवाय राहणार आहे असं त्यांना स्वतःहून माहिती आहे. तर कर्जमाफी, तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना मिळणार लाभ आता हे बघू शकता. माझ्याकडे तुम्हाला एक स्क्रीनशॉट पण लावणार थोडक्यात मी. तर 30 सप्टेंबर रोजी थकीत असलेले म्हणजे व दिनांक 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज होणार माफ, हे या माहितीपत्रामध्ये सदर अहवाल सादर करताना त्यांनी लिहिलेले खूप मोठी आनंदाची गुड न्यूज आहे. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट भरणार. म्हणजे कर्जमाफीची जी रक्कम आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी जे की राज्य शासन त्यांच्या खात्यात ती रक्कम थेट भरणार आहे आणि शेतकऱ्यांचा सरसकट 2 लाखापर्यंतचा सातबारा त्याच्यातून कोरा करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये बँकांचं कोणतं काय काय त्याच्यामध्ये समष्ट हे पोया, राष्ट्रीयकृत व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज पण त्याच्यामध्ये माफ होणार आहे. तर ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि याच शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटणार. आता कोणते शेतकरी त्याच्यात पात्र बसणार आहे, काय काय त्याच्यात प्रोसेस असणार आहे, सर्व काही आपण जाणून घेऊया. तर या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आणि काही शेतकऱ्यांना त्याच्यातून लाभ मिळणार नाही. आता आपण बघूया की कोणत्या शेतकऱ्यांना त्याच्यातून लाभ मिळणार नाही हे सर्वप्रथम बघूया. तर आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार यांना पण त्याच्यातून लाभ भेटणार आहे. नंबर 1चा पॉईंट, केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी, मासिक 25,000 पेक्षा जास्त वेतन असणारे अर्थश्रेणी वगळून. परत त्याच्यानंतर हे महाराष्ट्र शासनाने अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी कर्मचारी, मासिक 25,000 पेक्षा जास्त वेतन असणारे चतुर्थ श्रेणी याच्यामधून वगळून टाकणार आहे. त्याचप्रमाणे सहकारी साखर कारखाने आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक 35,000 पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी यांना पण याचा लाभ भेटणार नाही.
₹25,000 रुपयापेक्षा जास्त निवृत्त वेतन घेणाऱ्याला म्हणजेच की त्या माणसाला पण त्याचा म्हणजेच की त्या शेतकऱ्याला पण त्याचा लाभ भेटणार नाही. साहजिकच आहे की शेतकऱ्यांना भेटतच नाही पहिली गोष्ट. शेती उत्पन्न व्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या म्हणजेच की जे इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे ITR फाईन करतात गव्हर्नमेंटला, तर यांना त्याचा एक रुपयाचा लाभ भेटणार नाही. साहजिकच आहे, हे पण कोणीही गव्हर्नमेंटला ITR शेतकरी कोणताही भरू शकत नाही, कारण की त्याच्याकडे एवढी इन्कम होतच नाही की इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच की गव्हर्नमेंटला भरेल. आता सहज, सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती, आता हे थोडक्यात आपण जाणून घेऊया. कोणते कोणते डॉक्युमेंट काय काय तुम्हाला त्याच्यात प्रक्रिया करताना म्हणजेच की अर्ज करताना तुम्हाला त्याच्यात लागणार आहे. आपला आधार क्रमांक बँकेचे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्ज खात्याशी संलग्न करावा. त्याच्यानंतर मार्च 2020 पासून बँकांनी आधार क्रमांकासह आणि कर्ज खात्यासह म्हणजे केल्या जातील. या याद्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिलेला असेल. आता शेतकऱ्यांनी आधार कार्डासोबत आपला दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपला आधार क्रमांकाची आणि कर्ज रकमेची पडताळणी एकदा करून घेणे अनिवार्य आहे. पडताळणीनंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्या नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्ज खात्यात जमा होईल. आता बरेचसे शेतकरी व्हिडिओ सोडून जातील, परंतु आता कमेंट करणारे बकवास लोक परत म्हणजेच की उलट्या कमेंट करतील, ही माहिती खोटी असते. त्याच्याकरता व्हिडिओ थोडा लंबा होऊ शकतो, त्याच्याकरता आपण व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला कोणताही डाऊट्स राहणार नाही. सर्व डाऊट्स तुमच्या याच्यातून क्लिअर होणार आहे. पडताळणीनंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्ज खात्यात जमा होईल. कर्ज रकमेबाबत व आधार क्रमांकाबाबत शेतकऱ्यांचे वेगवेगळे म्हणणे असल्यास ते जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडले जाईल. समिती त्याबाबत निर्णय घेऊन आणि अंतिम कार्यवाही निर्णय त्याच्यात पार पडेल आणि हे सर्व काही शेतकऱ्यांना याच्यातून भेटणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, कितव्या सालातून कितव्या सालापर्यंतचे कर्ज याच्यात माफ होणार आहे, हा सर्वात मोठा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे. तर आपण जाणून घेऊया याच्या संदर्भातील थोडक्यात. तर हे पण आहे आणि याच्यामध्ये नियमित जे रेग्युलर कर्ज म्हणजेच की बँकांना परतफेड करतात, हे पण याच्यात समाविष्ट करण्यात येणार आहे. तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ₹50,000 लाभ मिळणार आहे. थोडक्यात नंतर आपण जाणून घेऊया. आता आपण हे थोडक्यात जाणून घेऊया की कितव्या सालातून कितव्या सालातील कर्ज याच्यात माफ बसणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या अहवाल सादर करताना याच्यात सांगितण्यात आलेलं आहे की जवळतोवर म्हणजेच की 2016, 17, 18 पासून ते तर 2018, 19, 20, 21, 22, 23 पर्यंतचं म्हणजे जवळपास 16, 17 ते 18, 19, 20, 21 म्हणजेच की 23 पर्यंतचं या 3 ते 4 किंवा 4 ते 5 वित्तीय वर्षातील मागील पण कर्ज त्याच्यात माफीत बसणार आहे. मी असं म्हणणार नाही की माफच झाले, परंतु या अहवालामध्ये सादर करताना असं लिहिण्यात आलं की याच्यात माफीत बसणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, साहजिकच आहे, बऱ्याच जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं जवळतोवर 18, 19 किंवा 20, 22 पासून पुढेच कर्ज आहे. मागील कर्ज काही म्हणजेच की मागील कर्जमाफी झाली होती, जसं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ती कर्जमाफी एकदा केली होती 2017 मध्ये. 2019 मध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर गेले असताना त्यांनी जवळतोवर कर्जमाफी केली होती. 2 लाखावरील 1.5 लाखावरील सातबारा कोरा केला होता. जवळतोवर 90% शेतकऱ्यांना त्यांचा लाभ भेटला होता. परंतु आता जे साहजिकच आहे की 2021-22 किंवा 20 पासून त्याच्या पुढचे म्हणजेच मागील वित्तीय 3 ते 4 वित्तीय वर्षातले शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा 2 लाखावरील कर्जमाफीचा सरसकट लाभ देण्यात येणार आहे. 1.5 पासून ते 2 लाखापर्यंतचा, शक्यतो 1.5 पर्यंतच होईल, परंतु मला तरी असं वाटतं, कारण की अहवाल सादर करताना याच्यात असं सांगण्यात आलेलं आहे की कमीत कमी 2 लाखापर्यंत सरसकट याच्यात कर्ज माफ केलं जाणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, आपण आता जे की प्रोत्साहनपर जे रक्कम जी शेतकऱ्यांना भेटणार होती, ज्याचे की म्हणजेच की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतलेला होता मागील काही काळामध्ये. तर याचं काय होणार आहे? नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017, 18, सन 2018 आणि 19, सन 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. आणि या तिन्ही आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता 100% येत आहे. आणि सन म्हणजेच की शेतकरी ह्या वित्तीय वर्षात घेतलेले पीक कर्ज त्याची परतफेड चालू आहे, परत त्यांना दुबारा म्हणजेच की 50,000 पर्यंतचं पीक कर्ज म्हणजेच की प्रोत्साहनपर लाभ त्यांना देण्यात येणार आहे. सन 2017 आणि 18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2018 पासून पूर्णतः परतफेड केले असल्यास सन 18-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2019 पर्यंत पूर्णतः परतफेड केले असल्यास सन 2019 आणि 20 या वित्तीय वर्षात घेतले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंतचं पूर्णतः परतफेड केले असल्यास, अथवा सन 2017, 18, 18-19 आणि 20-19-20 आणि या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणांच्या अनुषंगाने पीक कर्ज कालावधीनुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची तारीख असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णतः परतफेड केली असल्यास मुद्दल प्लस व्याज केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018 आणि 19 अथवा 19-20
अशा शेतकऱ्यांना किंवा 20-22 या शेतकऱ्यांना गृहीत धरून ₹50,000 इन्सेंटिव्ह देण्याचा शासनाने जाहीर निर्णय घेतलेला आहे. तसं तर ते मागील काही काळातच घेतलेलं आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना भेटणार पण आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यात ती रक्कम ट्रान्सफर म्हणजे जमा होऊन त्याच्याकरता तुम्हाला बँकेत जाऊन काही कामे करावं लागणार आहे. शेतकरी मित्रांनो हाच होता की महाराष्ट्र शासनाचा एक अहवाल. याच्या संदर्भात अजून कर्जमाफी कोणतीही झाली नाही. मी असं म्हणणार नाही की जाहीर झाली. कोणीही याचा गैरसमज करून घेऊ नये. परंतु झाली तर अशा पद्धतीने होऊ शकते. तर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, ही माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक नक्कीच करा आणि पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. मिळूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.